जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आज आपण पाहणार आहोत 2020 चा पेपर अनालिसिस. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासनं. प्रश्न क्रमांक 1, रिकाम जगा यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. तर मित्रांनो, हा प्रश्न मी तुम्हाला YouTube पोस्ट मध्ये विचारलेला होता. तर याचं करेक्ट उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झालेला आहे निफाड, नाशिक या ठिकाणी. आणि आपल्याला 2019 मध्ये प्रश्न विचारला होता, इकडे समाजसुधारक आणि त्यांचं जन्म गाव. ठीक आहे. न्यायमूर्ती रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असं पण म्हणलं जातं आणि भारताच्या अर्थशास्त्राचे जनक असं पण त्यांना म्हणलं जातं. 1884 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळक, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आणि रानडे या तिघांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1870 मध्ये त्यांनी गणेश वासुदेव जोशी यांच्या सोबत मिळून पुणे सार्वजनिक सभाची सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. प्रार्थना समाजाचे पण ते मेंबर होते. त्यानंतर त्यांच्या महत्वाच्या पुस्तकापैकी एक आहे इंडियन इकॉनॉमी, त्यानंतर मराठा हिस्ट्री, ही त्यांची दोन महत्वाची पुस्तके आहेत. आणि अजून आता बघा, 1894 मध्ये त्यांनी ही ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था चालू केली होती. आणि याचं उद्दिष्ट एकच होतं की महाराष्ट्रातील आपली मराठी भाषा व साहित्याचा विकास करून आणणं महाराष्ट्रामध्ये. ओके. त्यानंतर आता बाकीचे ऑप्शन बघूया, जसे की सावरकर. तर सावरकरांबद्दल महत्वाचे मुद्दे म्हटलं तर 1899 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी नाशिक या ठिकाणी त्यांच्या बंधू सोबत मिळून मित्र मेळा याची स्थापना केली. पुढे जाऊन ह्या मित्र मेळाचंच नाव पडलं अभिनव भारत. 1906 मध्ये ज्यावेळेस ते लंडन मध्ये होते, तिथे त्यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केली. अजून त्यांचे महत्वाचे पुस्तक बघितलं तर फर्स्ट इंडिपेंडंट वॉर ऑफ इंडिया कशा संदर्भात होतं, 1857च्या उठावा संदर्भात. आणि दुसरं महत्वाचं बुक म्हणजे इकोज इकोज फ्रॉम अंदमान. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिर उभा केलेलं आहे त्यांनी. आणि ह्या मंदिरामध्ये दलितांसह सर्व हिंदूंना प्रवेश ओपन केलेला होता त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शन मध्ये कोण आहेत तर वि वा शिरवाडकर. आणि नंतर आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे. तर वि वा शिरवाडकर यांच्याबद्दल थोडी महत्वाची मुद्दे बघूयात. वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण फेमसली कोणत्या नावाने ओळखतो, कुसुमाग्रज. ठीक आहे. कुसुमाग्रज यांना 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट साठी कोणता अवॉर्ड मिळालेला आहे, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवा, यांचा 1999 मध्ये मृत्यू झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांची जी जन्मतारीख आहे ना, 27 फेब्रुवारी, तर त्यांच्या जन्म तारखेवरून आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, त्यांच्या मृत्यूच्या दिनानिमित्त आपण राजभाषा गौरव दिन आणि त्यांच्या जन्माच्या दिनानिमित्त म्हणजे 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. ठीक आहे. आता चौथं ऑप्शन होतं आपलं अनंत अनंत लक्ष्मण कान्हेरे.
तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ऍक्च्युली हे पण अभिनव भारत याचे सदस्य होते आणि अभिनव भारत आपण आताच बघितलं. ओके, आपल्या सावरकर सरांनी ओपन केलेली आहे ती. आता एक लक्षात ठेवा, यांनी एक महत्वाचं काम केलेलं आहे. ठीक आहे, लक्ष्मण आनंद कानेरे सरांनी एक काम महत्वाचं काम केलेलं, ते म्हणजे 1910 मध्ये त्यांनी एक आर्थर जॅक्सन नावाचा जो नाशिकचा कलेक्टर होता ना, तर याला त्यांनी गोळ्या मारून ठार केलेला आहे, त्याची हत्या केलेली आहे. आणि ह्या आर्थर जॅक्सनला मारण्यास त्याला गोळ्या झाडण्याच्या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण होतं, तर लक्षात ठेवा, लक्ष्मण कानेरे, आनंद लक्ष्मण कानेरे हे तर होतेच, त्यानंतर एक होते विनायक देशपांडे आणि तिसरे आहेत कृष्णाजी कर्वे. ठीक आहे, हे तीन नाव लक्षात ठेवा, याच्यावरती पण आपल्याला पुढे प्रश्न पाहायला मिळणार आहे. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. 1885 ते 1915 या काळात मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून कोणाला ओळखलं जायचं? ड्युरिंग द पिरियड 1885 to 1915 बॉम्बे वॉज नोन ॲज द अनकॉर्नेटेड किंग ऑफ. तर याचं करेक्ट उत्तर आहे फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता यांना अजून एक नावानं पण ओळखलं जातं, ते म्हणजे मुंबईचा सिंह, लायन ऑफ मुंबई. आता 1885 मध्ये फिरोजशाह मेहता, त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायाधीश के टी तेलंग, ओके तेलंग, या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केलेली आहे. हे लक्षात ठेवा, यावरती खूप वेळेस प्रश्न विचारले जातात आपल्याला. आता आपण इथं बघितलं बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम आणि तिसरे INC चे प्रेसिडेंट होते. ठीक आहे. आता फिरोज शाह मेहता यांनी 1890 मध्ये 6वं सेशन आहे ना INCचं, त्याचे ते अध्यक्ष होते आणि हे सेशन झालं होतं कलकत्तामध्ये. बद्रुद्दीन तय्यबजी यांचं झालं होतं मद्रासमध्ये सेशन, तिसरं. ओके. 1907 मध्ये ब्रिटिशरांनी यांना, फिरोजशाह मेहता सरांना नाईटवूड म्हणजे त्यांच्या नावापुढे सर ही उपाधी पण त्यांना बहाल करण्यात आलेली होती. ओके, नाईटवूड केव्हा दिलेला आहे? 1907 मध्ये. 1907 मध्ये त्यांना नाईटवूड दिलेला आहे. आणि कशामुळे दिलेला आहे? तर कायद्याच्या क्षेत्रामध्ये जे कार्य त्यांनी केलं होतं त्याच्यामुळे त्यांना ब्रिटिशरांनी नाईटवूड हा किताब दिलेला होता. म्हणजे त्यांच्या नावापुढे सर हे लागतं त्याच्यानंतर. ओके, तर अजून एक लक्षात ठेवा, एक न्यूजपेपर पण त्यांनी चालू केलेला आहे, त्याचं नाव आहे बॉम्बे क्रोनिकल. ठीक आहे. त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया याची पण स्थापना केलेली आहे. आधुनिक बॉम्बे महानगरपालिकेचे ते संस्थापक पण होते. ओके, आता बाकी ऑप्शन बघूयात आपण. जगन्नाथ शंकर शेठ, भाऊदाजी लाड आणि दादाभाई नौरोजी. जगन्नाथ शंकर शेठ यांचं टोपण नाव काय? तर यांचं टोपण नाव आहे अ हिंदू. ओके, त्यानंतर आता लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची सुरुवात केलेली आहे. आता आपण 2019च्या पेपरमध्ये बघितलं होतं की जॉन मॅकलन नावाचा एक माणूस होता ब्रिटिशर, त्याने मुंबईमध्ये सती प्रथेच्या विरोधात काम केलेलं होतं. तर याच्याच मध्ये त्यांना कोणी मदत केलेली आहे? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केलेली आहे. 1835 मध्ये ब्रिटिशरांनी जगन्नाथ शंकर शेठ यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब बहाल केलेला आहे. त्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, यांनी बॉम्बे नेटिव्ह सोसायटीची स्थापना केली होती आणि पुढे जाऊन याचंच नाव त्यांनी एल्फन्स्टन एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं ठेवण्यात आलेलं होतं. आणि ह्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला सुरू करण्यासाठी त्यांनी 25,000ची देणगी दिलेली होती. ठीक आहे, आणि हा प्रश्न आपल्याला 2024च्या MPSC मध्ये आलेला होता. ठीक आहे. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची पण त्यांनी स्थापना केलेली होती.
दादाभाई नौरोजी यांच्यासह. पुढचा ऑप्शन होतं आपलं भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड म्हटलं तर आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी कुष्ठरोगासाठी धन्वंतरी नावाचं औषध शोधून काढलेलं आहे. आणि दादाभाई नौरोजी बद्दल बघायला गेलं तर आता बघा आपल्याला माहिती आहे दादाभाई नौरोजी 3 वेळेस आयएनसीचे प्रेसिडेंट होते. सेकंड वेळेस 1906 मध्ये जे कलकत्ता सेशन झालेलं होतं, पहिल्यांदा स्वदेशीची डिमांड केलेली होती. ठीक आहे, हे तर आपल्याला माहित आहे. पण लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी हे लिबरल लिबरल पक्ष कुठे आहे हा? ब्रिटिशांचा लंडन तिकडला हा पक्ष आहे लिबरल पक्ष. तर लिबरल पक्षाच्या तिकिटावरून ते हाऊस ऑफ कॉमन्स मधून म्हणजे लो ब्रिटिशरांच्या लोकसभेतून ते निवडून आलेले पहिले भारतीय. ओके, लिबरल पक्षाकडून आलेले होते ते. त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं लंडनमध्येच, त्याचं नाव आहे स्वान सोनेशियन. ठीक आहे, स्वान सोनेशियन. अजून लक्षात ठेवायचं तर 1848 मध्ये त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळीची स्थापना केलेली आहे, ज्याला सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं. 1865 मध्ये त्यांनी लंडन इंडियन सोसायटीची स्थापना केली आणि इथंच पुढे 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये नाव बदलण्यात आलेलं होतं. अजून अजून एक महत्वाचा मुद्दा आहे यांच्याबद्दल तर 1893 मध्ये दादाभाई नौरोजी बरोबर बद्रुद्दीन तय्यबजी ह्या दोघांनी इंडियन पार्लमेंट कमिटी ची स्थापना केलेली आहे. इंडियन पार्लमेंट कमिटीची स्थापना लंडन मध्ये केलेली आहे. ओके, आता आपण बघूयात पुढचा प्रश्न आपला. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते? आता बघा, प्रार्थना समाज म्हणलं की आपल्याला कोण माहिती आहे? प्रार्थना कोणाशी करतो आपण? आत्म्याशी प्रार्थना करतो. ठीक आहे, हे समजण्यासाठी सांगतोय. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग. ठीक आहे, हे फक्त समजण्यासाठी हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आपण प्रार्थना कोणाशी करतो? आत्म्याशी प्रार्थना करतो, म्हणून डॉक्टर आत्माराम पांडुरंग. तर आपल्याला माहिती आहे हे तर बरोबर आहे. तर ऑप्शन मध्ये 3 कटलं, आता राहिले 1, 2 आणि 4. आता एवढा आताच आपण डिस्कस केलं होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, हे पण महत्वाचे प्रमुख मेंबर होते प्रार्थना समाजाचे. तर मग ऑप्शन मध्ये क इथे, तर आन्सर आलं ऑप्शन नंबर 2. आता आपण पाहूया, आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल ऑलरेडी बघितलं. आता प्रार्थना समाजामध्ये एक्झॅक्टली काय काय गोष्टी होत्या याच्याबद्दल थोडं डिस्कस करूयात. तर लक्षात ठेवा प्रार्थना समाजाची स्थापना झाली 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी. कोण कोण मेंबर होते फाउंडिंग मेंबर? आत्माराम पांडुरंग तरखडकर हे एक होते. त्यांच्यासोबत एक होते केशव चंद सेन. ठीक आहे, आता प्रार्थना समाजाचे ना 4 महत्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. सार्वजनिक कार्यक्रम त्यांचे होते. एक म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन व जातीभेद विरोध, हे त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट होतं प्रार्थना समाजाचं. त्यानंतर महिलांना शिक्षण व विधवांच्या स्थितीला सुधारणा. तिसरं महत्वाचं उद्दिष्ट होतं की बालविवाहाला विरोध करणं व विवाहाचं वय वाढवणं. चौथं महत्वाचं सामाजिक कार्य त्यांचं म्हणजे सर्वांसाठी प्राथमिक शिक्षणाचा प्रसार कर. ठीक आहे, त्यांची विचारधारा जर बघितली प्रार्थना समाजाची तर लक्षात ठेवा एकेश्वरवाद म्हणजे एकच देव, सामाजिक समता म्हणजे अगेन्स्ट अनइक्वॅलिटी. ठीक आहे, सगळे लोक इक्वल आहेत असं त्यांची मान्यता होती. तिसरं म्हणजे शिक्षणावरती भर, हे त्यांच्या धारेचं महत्वाचं पॉइंट आहे. त्यानंतर आहे नैतिकता व सदाचार. ठीक आहे, तर मित्रांनो असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रार्थना समाज कोणकोणत्या मूल्यावरती काम करत होती? तर 3 बरोबर देताल आणि 1 चुकीचं देताल. ठीक आहे, किंवा 4ला 4 देताल आणि 1 2 2 3 किंवा 1 2 3 1 2 3 4 असे ऑप्शन मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण की याच्या आधी एमपीएससी मध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, एमपीएससी 2018 ला मे बी विचारलेला आहे ह्यावरती प्रश्न.
ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? तर हा उठाव त्यांनी केलेला आहे सुप्यामध्ये, ऑप्शन बी. आणि याला काय म्हणतात? 1875चे दख्खनचे दंगे. ठीक आहे, डेक्कन्स रायट. आणि याच्यामध्ये काय एक्झॅक्टली झालं होतं? शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सावकारावरती काय केलं होतं? सावकार जिथे राहत होते त्या बाजारपेठेमध्ये हल्ला केला आणि सावकारांकडे जे अकाउंट बुक होते ना त्यांचे, ठीक आहे, खात्याची वही, तर त्या वह्या त्यांनी जाळल्या होत्या. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. काय केलं होतं? शेतकऱ्यांनी सावकारांच्या सावकारावरती अटॅक केला आणि सावकारांकडे जे अकाउंट बुक होते तर ते अकाउंट बुक त्यांनी जाळले. ओके. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. 1870. आता बघा, हा जो प्रश्न आहे ना जोड्या जुळवाचा, आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जाग्यावरती कोणी कोणी नेतृत्व केलेलं आहे. आपण भारतामधले तर बघितलं होतं, झाशीचे राणी कुठं होते, त्यांना विरोध कोणी केला वगैरे, सगळं बघितलं आपण. ठीक आहे, आता आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक वरती फोकस करायचं. तर बघा, तर याचं उत्तर आहे पेठ मधून उठाव केला भगवंतराव कोळी यांनी, नरगुंद बाबासाहेब भावे, जामखिंडी रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूर बैकप्पा नाईक बळवंत बेहेरे. आन्सर आहे ऑप्शन नंबर एक. ठीक आहे, आता आपण काही महत्वाचे जे 1857 ला रिवॉर्ड झालेला होता ना, तर महत्वाचे काही प्लेसेस आणि कोणी रिवॉर्ड केला हे बघूयात. जसं की सातारा. सातारा मध्ये कुणी उठाव केलेला होता, कुणी नेतृत्व केलेलं आहे, तर ते केलं होतं, हे फार महत्वाचं आहे, रंगो बापूजी गुप्ते. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते. स्टार मार्क करा, हे महत्वाचा पॉइंट आहे बघा. त्यानंतर दुसरं, कोल्हापूर मधून कोणी केला होता? तर कोल्हापूर मधून रामजी शिर शिरसाट यांनी केलेला होता. आणि त्यांच्यासोबत चिमासाहेब हे पण होते. मुंबईमधून कोणी उठाव केलेला आहे? तर मुंबईमधून उठाव केलेला आहे गुलामर दुबे आणि त्यांच्यासोबत होते जमादार शेख आता खानदेश. आता खानदेशचं फार महत्वाचं आहे. खानदेश. तर खानदेशामधून भागोजी गुप्ते, सॉरी, भागोजी नाईक, त्यानंतर भीमा नाईक, काझी सिंग, पुन्हा मानसिंग, मानसिया नाईक. ठीक आहे. त्यानंतर नाशिक मधून कोणी उठाव केलेला होता? बघा, खानदेश मधून भागोजी नाईक हे पण होते आणि नाशिक मधून पण त्यांनी भागोजी नाईक उठावाला सहकार्य केलेलं होतं. भागोजी नाईक. अजून आहेत मकराणी खान. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे म्हणाले. आता बघा, असाच प्रश्न आपल्याला 2024 मध्ये पण विचारलेला होता. ठीक आहे, एमपीएससी मध्ये. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? आता बघा, चांदोबाची मागणी, तर हे म्हणलेलं आहे मोर्ले याने. ठीक आहे, मोर्ले, ऑप्शन 4. तर मोर्ले एक्झॅक्ट होता तरी कोण? तर बघा, मोर्ले हा 1905 ते 1910 मध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट होता. ठीक आहे, याच्याच काळामध्ये मॉर्ले मिंटोचा कायदा आलेला आहे आणि मॉर्ले मिंटोच्या कायद्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं? मुस्लिमांना स्वतंत्र मतदान करण्याचा अधिकार दिला. म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट त्यांचं, सेपरेट इलेक्शन त्यांचं कंडक्ट करायला चालू केलेलं होतं. ठीक आहे, केव्हा केलं होतं? 1909च्या मुर्ले मिंटो ऍक्ट अनुसार. त्यानंतर आता लक्षात घ्यायचंय आपल्याला, आता हे विल्यम जोन्स काही महत्वाची फिगर नाहीये. एक तर डलहौजी आणि दुसरा आहे रिप्पन. तर डलहौसी वरती आपल्याला पुढे प्रश्न आहे, पण आपण आताच डिस्कस करूयात, जेणेकरून तुम्ही तो प्रश्न अटेंड करू शकणार. तर डलहौसी म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात काय यायला पाहिजे? याने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणलेली आहे.
आणि याचा कार्यकाळ आता याचा टेन्युअर लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इलिमिनेट करायला मदत होईल. 1848 ते 1856 मध्ये. ठीक आहे. आणि 1857 ला काय झालं उठाव झालता, पण त्यावेळेस हा होता का? डलहौजी नव्हता. ठीक आहे. तर याच्या कार्यकाळामध्ये इंग्रज शीख दुसरं युद्ध झालेलं होतं. पुन्हा लोअर बर्मा याच्यावरती अटॅक केलेला होता याने 1852च्या दरम्यान. आता लक्षात ठेवा, हिने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणली. वुड्स डिस्पॅच आणला याने, डिस्पॅच 1854 मध्ये. त्यानंतर याने आणलेला आहे, आता सर्वात महत्वाचं मध्ये 1853 मध्ये त्यांनी काय आणलं होतं? पहिली रेल्वे आणली होती. आणि रेल्वे कुठून? मुंबई ते ठाणे. ठीक आहे. आणि ह्यालाच म्हणतात आधुनिक भारताचा शिल्पकार. ठीक आहे. याने पीडब्ल्यूडी ची स्थापना केलेली आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग. हे तर आपल्याला माहितच पाहिजे. 1856च्या दरम्यान त्याने विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर केलेला होता. आता एक लक्षात ठेवा, हा मुद्दा लक्षात ठेवा. पहिली टेलिग्राफ लाईन 1854 मध्ये त्याने कलकत्ता ते आग्रा यांच्या दरम्यान टाकली. आणि पुढे जाऊन 1857 मध्ये हीच टेलिग्राफची लाईन लाहोर व पेशावर पर्यंत स्प्रेड करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लॉर्ड रिपन बद्दल. तर लक्षात ठेवा, हा जो रिपन आहे ना, बघा, ब्रिटिशरांमध्ये ब्रिटिशर जे होते ना, व्हॉइस रॉय, यांच्यामध्ये हा रिपन चांगला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्याने बरेच भारताच्या फेवर मध्ये काही कामं केलेले आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात वाईट व्हॉइस रॉय म्हणलं तर कोण आहे? तो आहे कर्सन रिपन. रिपन आहे. आणि काय नाव आहे सगळ्यात वाईट वाल्याचं? मला आठवत नाहीये, पण रिपनच्या आधीचा आहे तो, लॉर्ड कर्झन का काहीतरी नाव आहे, लक्षात येईना. सॉरी फॉर दॅट, मी तुम्हाला नंतर क्लिअरिफाय करेल ते. तर रिपन बद्दल थोडं बघूया. तर रिपनचा कार्यकाळ आहे 1880 ते 1884. आता जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता ना, 1878 मध्ये इम्पोज केलेला होता, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. तर 1882 मध्ये रिपननं तो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संपवून टाकलेला होता. आणि आपल्याला माहिती आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मध्ये काय असं, ऍक्ट नुसार काय असायचं, तुम्हाला इंग्लिश सोडून कोणत्याच भाषेमध्ये न्यूजपेपर पब्लिश करता येणार नाही. आणि जर तुम्ही काही पण पब्लिश करणार, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जजकडे न जाता तुम्हाला डायरेक्टली जेलमध्ये टाकणार, असा त्यांचा हे होता, त्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं होतं. तर एक लक्षात ठेवा, 1881 मध्ये पहिला कारखाना कायदा रिपन याने इंट्रोड्यूस केला 1881 मध्ये. त्यानंतर 1882 मध्ये त्याने स्थानिक स्वराज्यावरती शासन कायदा जाहीर केलेला होता. ठीक आहे. शासन कायदा जाहीर केला होता, म्हणजेच काय, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट याचा कायदा चालू केलेला होता. आता याच्याच काळामध्ये 1883च्या दरम्यान इल्बर्ट कंट्रोवर्सी झाली होती. इल्बर्ट बिल वाद. आता इल्बर्ट बिल वाद म्हणजे काय झालं होतं एक्झॅक्टली, तर बघा, आता बघा, आधी हे ब्रिटिशर आणि हे आपण भारतीय. तर हे ब्रिटिशर जे लोक होते ना, यांचा जर काही प्रॉब्लेम झाला आणि ते जजकडे गेले, ठीक आहे, न्यायालयाकडे गेले, तर यांचा जो पण न्याय निवाडा होणार ना, तर ते फक्त ब्रिटिश न्यायाधीशच करणार. ठीक आहे. इंडियन न्यायाधीश करणार नाहीत. पण इंडियनच्या केसमध्ये ब्रिटिशर पण करायचे आणि भारतीय पण करायचे. बट ह्या इल्बर्ट बिलमध्ये रिपननं असं इंट्रोड्यूस केलं होतं की हे जे ब्रिटिशर्स आहेत ना, यांचा जो न्याय निवाडा फक्त ब्रिटिश न्यायाधीश करत होता, तर याने इंडियन न्यायाधीशांना पण परवानगी दिलेली होती.
पण याच्या विरोधामध्ये खूप मोठा बवाल झालेला होता. ठीक आहे. मग नंतर हे इल्बर्ट बिल वाद असा म्हणून फेमस करण्यात आलेला होता. ठीक आहे. त्यानंतर 1882 मध्ये आपल्याला माहिती आहे हंटर कमिटी आलेली होती, हंटर आयोग. कशाबद्दल? एज्युकेशन बद्दल. आणि याची स्थापना केव्हा? 1882 मध्ये झालेली होती. ओके. अजून याच्यामध्ये एवढंच आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. आता हा डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन रिकाम जागा ते रिकाम जागापर्यंत टाकलेली होती. आताच आपण डिस्कस केलेलं आहे. त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो? मला आता तुम्ही सांगा. तर याचं उत्तर आहे कलकत्ता ते आग्रा, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. कलकत्ता ते आग्रा. आणि पुढे पेशावर पर्यंत ती काय केलेली होती? लाहोर ते पेशावर काय केली होती? स्प्रेड करण्यात आलेली होती 1857च्या दरम्यान पर्यंत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापना करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? आता लक्षात ठेवा. आता ह्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, एक्झामिनरनं एक हिंट दिलेली आहे. शहापूरजी, शहापूरजी. ठीक आहे. हे दोन ऑप्शन तर नाहीतच. आणि मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस दोन ऑप्शन सिमिलर असणार आहेत 90% तर आन्सर तेच असणार आहे. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे सोराबजी शहापूरजी, ऑप्शन 4. आता आपण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल थोडेसे पॉइंट्स बघूयात. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये बॉम्बे मिल अँड मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केलेली आहे. ओके. बॉम्बे मिल्स अँड मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केलेली आहे. 1898 मध्ये त्यांनी दीनबंधू ह्या न्यूजपेपर साठी पण काम केलेलं आहे. आणि दीनबंधू हा न्यूजपेपर कोणत्या संस्थेचा माउथपीस आहे? तर सार्वजनिक सॉरी कोणत्या संस्थेचा आहे? तर सत्यशोधक समाजाचा माउथपीस आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे नारायण पवार, नारायणराव पवार. तर नारायणराव पवार, जगदीश आर्य आणि गंडैया आर्य या तिघांनी मिळून शेवटचा निजाम आहे ना याच्यावरती बॉम्ब हल्ला केलेला आहे. केव्हा? 1947 मध्ये. ओके. 1947 मध्ये. तर लक्षात ठेवा, हा पण प्रश्न महत्वाचा आहे. सोराबजी शहापूरजी हे काही काळासाठी लंडन इंडियन सोसायटीचे सेक्रेटरी होते. लंडनमध्ये त्यांनी इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प याची पण स्थापना केलेली होती. आणि इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प मध्ये सहभागी होणारे पहिले ते भारतीय होते. ओके. आणि 1878 मध्ये त्यांनी बॉम्बे विधान परिषदेत कामगारांच्या हक्कासाठीचा महत्वाचा काय केलेला होता? म्हणजे त्यांचे विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांनी. केव्हा? 1878 मध्ये बॉम्बे विधान परिषदेमध्ये त्यांनी कामगाराच्या हिताचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मुंबई सरकारने खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? तर रेल्वे मंडळाची स्थापना केलेली होती. आता बघा, एल्फन्स्टन तर आपल्याला माहिती आहे 1829 पर्यंतच होते. ठीक आहे. आणि डलहौसी 1848 ला होता. पण अध्यक्षतेखाली याच्या नव्हतं, लेफ्टनंट प्रेस्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली 1905 मध्ये मुंबई या ठिकाणी मुंबई सरकारने रेल्वे मंडळाची स्थापना केलेली होती. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, लेफ्टनंट प्रेस्कॉट हा व्यक्ती आहे तो. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. सरलादेवी चौधराणी यांनी द ऑल इंडिया विमेन्स काउन्सिल याची स्थापना केली किंवा त्यांचे मेंबर होत्या. डॉक्टर एनी बेसेंट द वुमेन्स इंडियन असोसिएशन. मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ विमेन इन इंडिया. मार्गरेट कझिन्स
यांनी द ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स याची स्थापना केलेली होती. तर आपल्याला चुकीची पेयर विचारलेली आहे. तर बघा, ह्या 2, 3, 4 ह्या तिन्ही पेयर बरोबर आहेत. आता एक लक्षात ठेवा, 2 मध्ये डॉक्टर ॲनी बेसंट आणि त्यांच्यासोबत होत्या डोरोथी डोरोथी जिनराज दास. ओके, डोरोथी जिनराज दास. तर ह्या दोघींनी मिळून द विमेन्स इंडिया असोसिएशनची स्थापना 1917 मध्ये केलेली आहे. 1917 मध्येच INC च्या प्रेसिडेंट कोण होत्या? डॉक्टर ॲनी बेसंट होत्या. मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ विमेन इन इंडिया 1923 मध्ये सुरू केली. मार्गरेट कझिन्स यांनी द ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स याची सुरुवात 1927 पुणे या ठिकाणी केलेली आहे. तर चुकीचं जोडी आपली आहे सरलादेवी चौधराणी, कारण की सरलादेवी चौधराणी यांनी भारत स्त्री महामंडळाची स्थापना केलेली आहे. महामंडळाची स्थापना केलेली आहे. यालाच ग्रेट सर्कल ऑफ इंडियन विमेन असं पण म्हणलं जातं. 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी याची स्थापना केलेली आहे. ओके. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केलेली आहे? तर सुरू केलेली आहे कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल एज सोसायटी. ऑप्शन 1 याचं करेक्ट उत्तर आहे. ओके, कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. ओके, आणि एक्झामिनरनं पण चांगली हिंट दिली की कलकत्ता कलकत्ता. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. रिकाम जागा हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. तर वहाबी आंदोलनाचं केंद्र होतं पटना. आता वहाबी आंदोलन एक्झॅक्टली काय आहे? तर वहाबी आंदोलन हे इस्लामिक आंदोलन आहे. इस्लामिक पुनर रिव्हॉल्युशन ऑफ द इस्लाम. ठीक आहे, इस्लामचं रिवायवल करायचं होतं, त्याच्यासाठी हे वहाबी आंदोलन केलेलं आहे. आणि यांचे लीडर कोण होते? लीडर आहेत सय्यद अहमद बरेवली. ठीक आहे, सय्यद अहमद बरेवली. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते? तर यांना सहकार्य केले होते सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर. ऑप्शन आहे अ, ब, क. ओके, आन्सर 1 याचं करेक्ट आहे. आता ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा चालू केलेली आहे. हे भारतातील पहिली मुलींची शाळा चालू केलेली आहे बुधवार पेठ भेडेचा वाडा या ठिकाणी. 1851 मध्ये त्यांनी दुसरी मुलीची शाळा चालू केलेली आहे. कुठे? अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यावरती. 1851 मध्ये रस्तापेठ येथे तिसरी मुलींची शाळा चालू केली. 1852 मध्ये वेताळपेठ या ठिकाणी चौथी मुलींची शाळा चालू केली होती. 1852 मध्येच त्यांनी वेताळपेठ या ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा चालू केलेली आहे. ठीक आहे. 1873 मध्ये कशाची स्थापना केलेली आहे त्यांनी? 1873 सत्यशोधक समाजाची. ओके. अजून आता त्यांचे पुस्तक तर आपल्याला माहित आहे, गुलामगिरी, इशारा, शेतकऱ्यांचे कसब वगैरे वगैरे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा याच्या आधारावरती. ठीक आहे. परमहंस मत प्रशंसा विचार लहरी शांतपंथांचे अनुयायी दादोबा पांडुरंग. ठीक आहे, आपल्याला आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय परमहंस मत प्रशंसा. इथं बघा, परमहंस मत प्रशंसा विचारले, परमहंस मंडळी नाही विचारलं. तर याचं उत्तर आहे गुजाबा जोशी मुळेकर. विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर. आता विचार लहरी लक्षात ठेवा, कृष्णशास्त्री चिपळूणकर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. शांत पंथांची अनुयायी मोरभट दांडेकर, दादोबा पांडुरंग, धर्मविवेचन. ठीक आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता आता याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल बघायचं आहे. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी
असं म्हणलं जातं. ठीक आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं. ब्रिटिशरांनी त्यांना राव बहादूर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. 1800 एकोणपन्नास ते 1860 या दरम्यान मध्ये त्यांनी ज्ञान प्रसारक सभा मुंबईमध्ये सुरू केलेली होती. ठीक आहे, किंवा त्याच्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. 1800 आता त्यांनी एक लक्षात ठेवा, मानव धर्म सभा याची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर दुर्गाराम मंचाराम मेहता जे की सुरतचे होते, दीनमणी शंकर यांच्यासोबत मिळून त्यांनी मानव धर्म सभा याची स्थापना केलेली आहे. कशाची? मानव धर्म सभा याची स्थापना केलेली आहे. 1840 मध्ये त्यांनी परमहंस मंडळी, ठीक आहे, परमहंस मंडळी, आणि इथं काय विचारले? परमहंस मत प्रशंसा, गुलाब जोशी पुणेकर. परमहंस मंडळी कोणी? आपल्या दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे 1840 मध्ये. कुठे? मुंबई या ठिकाणी. आणि त्यांच्यामध्ये त्यांना कोऑपरेट कोणी केलेलं आहे? दुर्गाराम मंचाराम, त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. आणि परमहंस सभासाठी त्यांनी परमहंस सभा किंवा परमहंस मंडळीसाठी त्यांनी परमहंस ब्रह्मोधर्म ग्रंथाची लिखाण केलेलं होतं. प्रमोट करण्यासाठी त्यांना त्या परमहंस सभाला किंवा परमहंस मंडळीला. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या गांधीजींनी कोणत्या चळवळीला सुरुवात केलेली होती असं विचारलंय त्यांनी. तर ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं त्या दिवशी गांधीजींनी असहकार चळवळीला सुरुवात केलेली होती मुंबई या ठिकाणापासून. ठीक आहे. तर याच्यात लक्षात ठेवा, सविनय कायदेभंग केव्हा झालेला आहे? 1930. सिव्हिल डिसोबिडियन मुवमेंट, ज्याला आपण दांडी यात्रा, दारू विरोध असं काही झालेलं नाहीये. भारत छोडो 1942. आता याच्यामध्ये आपण लोकमान्य टिळकांबद्दल सर्व महत्वाचे मुद्दे डिस्कस करूयात. लोकमान्य टिळक यांना भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणले जातं. पुनर्जागरणाचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन रिनान्सेस. ठीक आहे, फादर ऑफ इंडियन रिनान्सेस. एक ब्रिटिशर होता, ब्रिटिशर रायटर, त्याचं नाव आहे व्हॅलेंटाईन चिरोळ. ठीक आहे, तर याने लोकमान्य टिळकांना म्हटलेलं आहे फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतीय असंतोषाचा जनक. महात्मा गांधीजींनी लोकमान्य टिळकांना म्हटलेलं आहे आधुनिक भारताचा शिल्पकार. आधुनिक भारताचा शिल्पकार. ओके. 1880 मध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे. ओके, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. ठीक आहे. फर्ग्युसन कॉलेजचे सदस्य आहेत आपले लोकमान्य टिळक. त्यानंतर 1890 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. 1905 मध्ये स्वदेशी चळवळ चालू झालेली आहे. 1916 मध्ये त्यांनी ॲनी बेसेंट सोबत होम रूल चळवळ चालू केली. ओके. अजून 1893 मध्ये गणेश उत्सवाला सुरुवात. 1895 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची उत्सव चालू केला त्यांनी. त्यानंतर 1881 मध्ये त्यांनी मराठी न्यूजपेपर केसरी आणि इंग्रजी न्यूजपेपर मराठा हे चालू केलं. अजून त्यांचे महत्वाचे पुस्तक म्हटलं तर द आर्टिक होम इन द वेदाज, त्यानंतर ओरिओन, श्रीमद भगवद्गीता, ही त्यांची 3 महत्वाची पुस्तक आहेत. अजून एक आहे महत्वाचं, ते म्हणजे गीता रहस्य. आणि हे गीता रहस्य पुस्तक त्यांनी कुठं लिहिलेलं आहे? ज्यावेळेस ते मंडाळे कारागृहामध्ये होते ना, त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिलेलं आहे.
ठीक आहे. आता आपण भूगोलाचे प्रश्न चालू करणार आहोत. आता भूगोलाचा हा जो प्रश्न आहे ना, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार भारतास पूर्ण अधिकार आहे 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यावरती. तर आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. इवन 2025 मध्ये आपल्याला ह्याच ट्रिटीवरती, इंडस वॉटर ट्रिटीवरती प्रश्न विचारलेला होता आणि ऑपरेशन सिंदूरच्या कारणाने सिंधू पाणी करार हे फार न्यूज मध्ये पण होतं, कारण की इंडियाने ही जी ट्रिटी आहे ना, याला सस्पेंड करून टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणून पाकिस्तान रडत आहे. आता लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान यांनी वर्ल्ड बँक यांच्या मध्यस्थीने ही ट्रिटी साईन केलेली होती. त्यावेळेस भारताचे प्राईम मिनिस्टर कोण होते? आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यावेळेस भारताचे प्राईम मिनिस्टर होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, आणि पाकिस्तानचा जो अध्यक्ष म्हणा किंवा डिक्टेटर म्हणा, काही पण म्हणा, तर तो होता अयूब खान. ठीक आहे, अयूब खान होता. आता आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की सिंधू पाणी करारामध्ये पाकिस्तानाकडे कोणकोणत्या नद्या होत्या? सिंधू, झेलम आणि चिनाब. ठीक आहे, सिंधू, झेलम आणि चिनाब, किंवा सिंधूलाच आपण इंडस पण म्हणतो. तर लक्षात ठेवा, CJI अशी ट्रिक आहे. ठीक आहे, चिनाब, झेलम आणि इंडस म्हणजे सिंधू. CJI कोणाकडे आहे? पाकिस्तानकडे आहे. ठीक आहे. आता ह्या नद्या ज्या दिलेल्या आहेत ना, सिंधू नदी, चिनाब, झेलम, यांचं ना ओरिजिन कुठे काय झालेलं आहे ते आपण पाहूयात. जसा की इंडस रिव्हर, सिंधू नदीचा उगम झालेला आहे मानसरोवर या ठिकाणी. सिंधू नदीला लायन्स माउथ असं पण म्हणलं जातं. ठीक आहे. झेलम नदीचा उगम झालेला आहे काश्मीर खोऱ्यामध्ये. ठीक आहे, काश्मीर खोऱ्यामध्ये. आणि पाकिस्तानमधील झांग या ठिकाणी चिनाब नदी ही झेलम नदी ही चिनाब नदीला मिळते. ठीक आहे, चिनाब, एक मिनिट, चिनाब, सॉरी 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 सॉरी, थोडी मिस्टेक झाली. बघा, झेलम नदी जी आहे ना, झेलम नदीचा उगमस्थान काश्मीर खोऱ्यामध्ये होतो, आणि पाकिस्तानमध्ये ज्यावेळेस ती वाहत जाते ना, तर पाकिस्तानच्या झांग या ठिकाणी ती चेनाब नदीला हे होते, मिळते, चेनाब नदीला जाऊन मिळते. ठीक आहे, सॉरी फॉर दॅट, ते स्लिप टंग झाली माझी. ठीक आहे. आणि आता चिनाबचा उगम कुठं झालेला आहे? झेलमचा उगम तर बघितला आपण, काश्मीर खोऱ्यामध्ये झालाय. तर चिनाब नदीचा उगम झालेला आहे चंद्र आणि भागा नद्यांच्या संगमावरून. ठीक आहे, आपल्या इकडली चंद्रभागा वेगळी आहे, ही वेगळी चंद्रभागा आहे, तिथं कन्फ्युजन नका हो. ठीक आहे. आणि चिनाब नदीला चंद्रभागा असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, आपण भीमा नदीला जसं म्हणतो ना चंद्रभागा, तसं इकडे पण आहे, पण हे दोन्ही सेपरेट कन्सेप्ट आहेत. असं कन्फ्युजन नका करू तिथे. त्याच्यानंतर दुसरी नदी आहे ब्यास नदी. सॉरी, ब्यास नदीचा उगम झालेला आहे ब्यास कुंड, हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. आणि हरिके हरिके या ठिकाणावरती ब्यास नदी आणि सतलज नदी काय करते? एकूण एकाला मिळते, एकत्र येते. ओके. त्यानंतर आहे सतलज नदी. नदी जिचा उगम होतोय राकस मानसरोवरापाशी. ओके. रावी नदीचा उगम होतो हिमाचल प्रदेशमध्ये. आणि पाकिस्तानमध्ये रावी नदीलाच काय म्हणतात? लाहोरची नदी असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, लाहोरची नदी पण म्हणलं जातं. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो बघा, एखाद्या वेळेस बोलण्यात माझ्या म्हणजे स्लिप ऑफ टंग मुळे काही चुकीचा पण झाला असेल ना, तर PDF मध्ये तुम्हाला ना पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल विदाउट एररची मिळून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? तर सर्वात हाय क्वालिटी आयर्न ओर आपल्याला विचारलंय त्यांनी. तर सर्वात हाय खनिज कोणतं? तर ते आहे मॅग्नेटाइट्स. ठीक आहे, मॅग्नेटाइट. आता हिमेटाइट जे आहे ना, हिमेटाइट, तर हिमेटाइट मध्ये सेकंड लार्जेस्ट आहे 70%, आणि मॅग्नेटाइट मध्ये आहे 72%, अप्रॉक्सिमेटली 72%, समथिंग 72 पॉईंट समथिंग आहे. ओके. हेमेटाइटचा फॉर्म्युला काय आहे? तर लक्षात ठेवा, Fe2O3. मॅग्नेटाइटचा आहे
Fe3O4 हे का सांगितलं मी तुम्हाला? कारण की 2019 मध्ये सायन्स मध्ये ना आपल्याला पेअर लावा विचारलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये असे ऑप्शन्स होते. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, हे जे तिन्ही पण आहेत ना, हेमेटाइट, लिमेटाइट, मॅग्नेटाइट, हे तिन्ही पण धातू की आपल्याला धारवाड व कडप्पा खडक प्रणालीमध्ये सापडतात. धारवाड व कडप्पा खडक प्रणालीमध्ये सापडतात आपल्याला. जर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात असं विचारलं तर लक्षात ठेवा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला, वेस्ट टू ईस्ट लावायला सांगितलेलं आहे, त्यांनी क्रमानुसार लावायला सांगितलंय. तर याचं उत्तर आहे बघा, झुजिया खिंड, सिफिला खिंड, मानखिंड आणि नीतिखिंड. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. याच्यात काय लक्षात ठेवायचं आपल्याला, झुजिला खिंड कुठे आहे तर झुजिला खिंड आहे लडाख मधील कारगिल जिल्ह्यामध्ये. शिपकिला आहे हिमाचल प्रदेशमध्ये आणि मानखिंड आणि नीतिखिंड आहेत उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, उत्तराखंडमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. खारट आणि क्षारीय मृदा याचं दुसरं नाव आहे चोपन मृदा. ठीक आहे, चोपन मृदा किंवा अजून याला अजून एक नाव आहे ते म्हणजे उसरा माती. ठीक आहे, उसरा माती. आता ही चोपन माती एक्झॅक्टली, आता बघा हे काय होतं माहितीये का, ही माती आहे. ठीक आहे, ही माती आहे आपली. तर ह्या मातीच्या थरावरतीनं सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमचा ना एक लेयर तयार होतो आणि त्याच लेअरमुळे काय होतं, त्या पाणी जास्त सलाईन होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता, पेंच टायगर रिझर्व क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? तर पेंच वाघ्य प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दोन्हीच्या बॉर्डरवरती आहे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधील महत्वाचे टायगर प्रोजेक्ट कोणकोणते आहेत? जसं की ताडोबा टायगर, जो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातला पहिला टायगर प्रकल्प आहे. त्यानंतर दुसरा पेंच, नागपूर जिल्हा. नंतर आहे मेळघाट, अमरावती जिल्ह्यामध्ये. तिसरा आहे सह्याद्री, कोल्हापूर आणि रत्नागिरी. अ, नाग नवेगाव, नागझिरा, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी. बोर टायगर रिझर्व, वर्धा या ठिकाणी. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये टोटल किती आहेत टायगर रिझर्व? तर 6. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे हा. पुढचा प्रश्न आता फार महत्वाचा आहे. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमाती सर्वाधिक लोकसंख्ये असलेले राज्य कोणतं? ठीक आहे, अनुसूचित जमाती आपल्याला त्यांनी शेड्यूल ट्राईब बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, आता मी एक चार्ट बनवतो 2001 आणि 2011च्या याच्या लोकसंख्येनुसार. ठीक आहे, शेड्यूल्ड शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल कास्ट. ठीक आहे, 2001च्या जनगणनेनुसार आणि 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, हा टेबल लक्षात ठेवा, फार मेहनत केलेली आहे मी याच्यावरती. तर 2001 मध्ये भारताच्या टोटल लोकसंख्येपैकी 16.2% ही लोकसंख्या एससी कॅटेगरीमध्ये आणि 2011च्या जनगणनेनुसार 16.6%. ठीक आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये बघा, एकूण लोकसंख्येच्या 8.2% आणि 2011 मध्ये 8.6%. ओके. 2000 आता शेड्यूल कास्ट 2001 मध्ये सर्वात जास्त कुठे होती? पंजाबमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी आहे मिझोराम मध्ये. ओके. त्यानंतर 2011 मध्ये सर्वात जास्त पंजाब मध्येच आपल्याला शेड्यूल कास्ट पाहायला मिळते आणि सर्वात कमी पण मिझोराम या ठिकाणीच पाहायला मिळते. ठीक आहे, सारखंच आहे. त्याच्यानंतर युनियन टेरिटरीमध्ये बघितलं तर 2001 मध्ये सर्वाधिक सॉरी एक मिनिट हा. हा हा, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट.
संख्या आता हे पर्सेंटेज नुसार आपण बघितलं शेड्यूल कास्टचं पर्सेंटेज नुसार बघितलं. आता संख्येनुसार जर बघितलं पॉप्युलेशन नुसार तर सर्वाधिक शेड्यूल कास्ट कुठे आहे तर ती आहे युपी मध्ये. पर्सेंटेज वाईज कुठे आहे शेड्यूल कास्ट सगळ्यात जास्त 2001 मध्ये पंजाबमध्ये. ठीक आहे, पंजाबमध्ये. आणि 2011च्या डेटानुसार जरी बघितलं तरी लोकसंख्या असू का लोकसंख्येच्या म्हणजे लोकसंख्या सर्वात जास्त कुठे आहे युपी मध्ये आहे आणि पर्सेंटेज वाईज कुठे आहे पंजाब मध्येच आहे. ठीक आहे, म्हणजे हे 2001 असो किंवा 2011 असो पर्सेंटेज वाईज पंजाब आणि संख्येवाईज युपी हे फिक्स आहे. आणि सर्वात कमी कुठे आहे 2001 मध्ये पर्सेंटेज वाईज कमी आहे मिझोराम मध्ये आणि लोकसंख्या वाईज कमी आहे लक्षद्वीप मध्ये. आणि सेम ॲज तसाच फिनॉमिना 2011ला पण पाहायला मिळतो. मिझोराम मध्ये सर्वात कमी पर्सेंटेज वाईज आहे आणि लोकसंख्या वाईज सर्वात कमी कुठे आहे लक्षद्वीप या ठिकाणीच आहे. ठीक आहे मित्रांनो, लिहू नका कारण की मी तुम्हाला ना पीडीएफ मध्ये प्रॉपर असं टेबल बनवून दिलेलं आहे तर तुम्हाला तिथे जास्त सोपं जाईल. ओके. आणि शेड्यूल कास्ट जर बघितलं तर 2001च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त शेड्यूल्ड ट्राईब आहेत मिझोराम या ठिकाणी. ओके. आणि सर्वात जास्त 2011 मध्ये कुठे आहेत मिझोराम मध्येच आहेत. ठीक आहे, मिझोराम मध्ये सर्वात जास्त आहे. आणि हे पर्सेंटेज वाईज झालं. जर संख्येवाईज विचारलं तर सर्वात जास्त 2001 मध्ये कुठे आहेत मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि सर्वात कमी आहेत लक्षद्वीप या ठिकाणी. 2011 मध्ये सर्वाधिक सर्वात जास्त लोकसंख्या पॉप्युलेशन संख्येवाईज कोणाकडे आहेत शेड्यूल ट्राईबचे मध्य प्रदेशमध्येच आणि सर्वात कमी आहे लक्षद्वीप मध्येच. तर मित्रांनो आपलं उत्तर काय आलेलं आहे मध्य प्रदेश. आन्सर आहे 4. ठीक आहे. आणि 2 नंबरला जर विचारलं तर ओडिसा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? 2011ची घनता विचारली तर लक्षात ठेवा, पहिले लक्षात ठेवा. आपल्याला थोडं बेसिक बघूयात. महाराष्ट्राची महाराष्ट्राची घनता 365 स्क्वेअर किलोमीटर आहे. कितीतरी वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्येची घनता पण किती आहे 365 एवढीच आहे. ओके. महाराष्ट्राची 2011 मध्ये किती लोकसंख्या होती? आपल्याला 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे हा. 18 का 19 मध्ये विचारलेला आहे. तर लोकसंख्या आहे 11.24 कोटी. आपल्याला 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आठवतं का 11.24 कोटी. आता याच्यात अजून काय लक्षात ठेवायचे? हा, पहिले 5 म्हटले त्यांनी ना. बघा, ठाणे हे तर कटलं. आपल्याला माहिती आहे की मुंबई उपनगर आणि मुंबई शहर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोन्ही पैकी म्हणजे हे दोन तर पहिल्या टॉपला असणारच आहेत. ठीक आहे. तर सुरुवात बघा इथं ठाणे दिलेलं आहे तर हा ऑप्शन कटला. ठीक आहे, आता राहिले मुंबई शहर मुंबई उपनगर. मुंबई उपनगर पहिल्यांदा आहे का मुंबई शहर पहिल्यांदा? ठीक आहे. आता बाकीचे ऑप्शन बघूयात आता. पुणे, कोल्हापूर, ठाणे. ओके. आपण इलिमिनेट करून हे दोन तर कटविल येतात. आपल्याला फक्त 2 आणि 3 मध्ये डिसाईड करायचं आहे. मुंबई शहर का मुंबई उपनगर? ठीक आहे, हे पाहूयात. आता तिथून तर नाही लक्षात येणार. ह्या 3 ऑप्शन पैकी बघूयात. पुणे, कोल्हापूर, ठाणे. ठाणे, पुणे, कोल्हापूर. मला सांगा आता कोल्हापूर मध्ये ठाण्यापेक्षा जास्त आहे का? आहे का? ठाण्यापेक्षा जास्त आहे का? नाहीये. इथंच हे चुकलंय आणि तुम्ही आरामात इलिमिनेशन करून आन्सर पर्यंत पोहोचू शकतात. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. ठीक आहे. असाच प्रश्न आपल्याला 2024 मध्ये एमपीएससी मध्ये विचारलेला होता. ठीक आहे. 5व्या क्रमांकाची डेन्सिटी कोणत्या शहराची आहे असं विचारलं होतं आणि ते होतं कोल्हापूर. ठीक आहे. आता मुंबई उपनगराची किती आहे लोकसंख्या डेन्सिटी? 20,980. मुंबई शहराची आहे 19,000 समथिंग. ठाण्याची आहे 1157 काही आणि पुण्याची आहे 603 आणि कोल्हापूरची आहे 504 जवळपास. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 2001 आणि 11 प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील लिंग गुणोत्तर सेक्स रेशोतील फरक विचारलेला आहे. आता बघा, आता आपल्याला याच्यामध्ये बघायचंय महाराष्ट्राच्या याच्याबद्दल ना लोकसंख्येच्या घनतेबद्दल. ओके.
हम्म. आता एक लक्षात ठेवा, 2001 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर होतं, सेक्स रेशो होता 922. ओके. आणि सेक्स रेशो आपल्याला माहिती आहे, पर थाउजंड पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत त्याला म्हणतो. 2011 मध्ये आपला महाराष्ट्राचा 929 आहे. तर यांना वजा केलं तर येतं 7. पण आता हे मी मनानं टाईप नाही केलेलं, म्हटलं तर तुम्ही पेपर चेक करू शकता. 0.9 म्हणजे सॉरी 0. नाही तर त्यांनी आन्सर 9 दिलेला आहे, पण ऍक्च्युअल मध्ये आन्सर 7 आहे तिथे. ठीक आहे, तुम्ही व्हेरीफाय करू शकता मी खरं बोलतोय का खोटं. त्याच्यानंतर आता लक्षात ठेवा, जर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावाईज बघितलं तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर सेक्स रेशो कुठे आहे, तर 2001च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त सेक्स रेशो आहे रत्नागिरी या ठिकाणी. तसेच 2011 मध्ये पण रत्नागिरी याच ठिकाणी आहे. आणि 2001 मध्ये आणि 2011 मध्ये दोन्ही वेळेस सर्वात कमीत कमीत किमान सेक्स रेशो आहे मुंबई शहरामध्ये. ठीक आहे, मुंबई शहरामध्ये. आता आपण एक लक्षात घेऊयात की टॉप 5 डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सेक्स रेशो आहे. आता हा प्रश्न विचारलाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता बघितलं आपण रत्नागिरी. याच्या आधीच्या एका प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं सिंधुदुर्ग आहे. आपल्याला सिंधुदुर्ग हा केव्हा पहिला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा डिक्लेअर केलेला आहे आपल्याला विचारलं होतं. 1997 समथिंग यावेळेस आपल्याला डिक्लेअर केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे गोंदिया. चौथा आहे सातारा. आता 2011च्या सॉरी 2011च्या जनगणनेनुसार खालून 3 नंबरचे कोणकोणते आहेत, तर खालून 3 नंबरला आहेत मुंबई शहर, त्याच्या 2 नंबरला आहे मुंबई उपनगर आणि 3 नंबरला आहे ठाणे. आता इथे का कमी असेल, कारण की मायग्रेशन खूप जास्त होतं ना, तर मेल पुरुष जास्त तिथे व्यवसायासाठी जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो आणि कशेरी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडते. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला विचारले बरोबर उत्तर काय आहे ते. तर याच्यामध्ये बरोबर आहे ऑप्शन नंबर 2. फक्त विधान ब हे बरोबर आहे. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखले जाते. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, हे कशेळी घाट जो आहे ना, कशेळी घाट हा रायगड आणि रत्नागिरीला जोडतो. रायगड आणि रत्नागिरीला जोडतो. ओके. पुढचा प्रश्न आहे, टरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात, तर टरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील भंडारा बाग आणि बालाघाट बाग ह्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे आणि तो भाग आहे गोंदिया या ठिकाणी. ठीक आहे, गोंदिया या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे, तर आता बघा हा प्रश्न टफ आहे, कारण की आपण एवढं प्रत्येकी लक्षात ठेवणं अवघड आहे आपल्याला पण, आणि एक्झाम प्रेशर मध्ये पण थोडं होतंय आपल्याला मागे पुढे. तर याचं उत्तर आहे 74. ओके, 74%. पुढचा प्रश्न, खालील विधाने पहा. आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. ओके. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते विचारलं आपल्याला. तर वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यात आहे. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे. चिखलदरा बंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. तर लक्षात ठेवा, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन अ याचं करेक्ट उत्तर आहे. आता बाकीचे लक्षात ठेवा, चांभार लेणी हे नाशिक मध्ये आहे. ठीक आहे, नाशिक या ठिकाणी चांभार लेणी आहे. चिखलदरा बंड हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे. ओके, चिखलदरा हे. त्यानंतर गौताळा राष्ट्रीय उद्यान हे अजिंठा आणि सातमाळा पर्वतरांगेच्या मध्ये स्थित आहे. म्हणजेच कुठे आहे हे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात, जोड्या लावा. तर
औष्णिक वीज केंद्र आणि त्यांचं ठिकाण विचारलेलं आपल्याला. तर चोळा, ठाणे, तुर्भे कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. फेकरी कुठे आहे? भुसावळ. आणि पारस आहे अकोल्यामध्ये. आन्सर आहे 3-1-4-2. ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये स्थळघाट, त्याच्यानंतर कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. ठीक आहे, आंबोली घाट आहे. आता एक लक्षात ठेवा, थळघाट हा कोणत्या दोन शहरांच्या मधून जातो? तो मुंबई आणि नाशिक. कुंभार्ली घाट कुठून जातो? तर तो जातो रत्नागिरी आणि सातारा. आंबा घाट कुठून जातो? तर कोकण आणि रत्नागिरी मधून. आंबोली घाट कुठून जातो? तर कोल्हापूर आणि सावंतवाडी मधून जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा शेवटचा प्रश्न बघूयात आपण हा. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारले परत. तर तो आहे कोमती, बुराई, पाझरा, बोरी आणि गिरणा. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही सजेशन द्यायचे असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.